Co-powered by Techno. उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर प्रशासन सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या महालक्ष्मी मंदिराच्या याच ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने जे आहे ती सर्व तयारी करण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे। आजचा उद्याचा पहिला दिवस असला तरी आज देखील अनेक भाविक भक्त जे आहेत ते महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। उद्या सकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत महालक्ष्मी मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं असल्याचं ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। संपूर्ण नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत मंदिर चालू असेल अशी माहिती जी आहे ते मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। सकाळी 7 वाजता पहिली आरती, दुपारी 12:40 दुसरी आरती आणि संध्याकाळी 7:30 वाजता तिसरी आरती। अशा वेळेस आरतीच्या वेळेस अगोदर 10 मिनिटं मंदिर बंद राहील असं देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आरतीच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे दर्शन रांगा देखील जे आहे ते महालक्ष्मी मंदिराच्या बंद करण्यात येणार आहेत आणि संपूर्ण नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये जे आहे ते मोठमोठ्या सुविधा ज्या आहेत ते मंदिर प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मंडप देखील उभारण्याचं काम जे आहे ते काम महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या वतीनं तयारीत करण्यात आलेले आहे। ज्या सुविधा देण्यात येत आहोत त्याचा लाभ घ्यावा आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करावा असं आव्हान जे आहे ते मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन सिद्धेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।